वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। लवकरच आपला स्पंदन कार्यक्रम सुरू होणार आहे। मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत प्रमोदभाई कामत, जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग। उद्घाटक श्री झेवियर फर्नांडिस, उद्योजक। माननीय श्रीयुत महेश धुरी, पंचायत समिती सदस्य। माननीय श्रीमती वृषाली मधुकर देसाई, पोस्ट मास्टर, यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे। प्रमुख पाहुणे श्रीयुत राजन सहदेव देसाई, सरपंच। प्रवीण बाबाजी देसाई, चेअरमन, डेगवे सोसायटी। मधुकर मोहन देसाई, प्रभारी मंडळ अध्यक्ष, भाजप। श्री मंगेश अर्जुन देसाई, उपसरपंच, डेगवे। श्रीयुत मंगलदास देसाई, माजी सरपंच, डेगवे तसेच उपतालुका प्रमुख, शिवसेना। श्री गजानन रमेश देसाई, पोलीस पाटील। सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी रंगमंचावर आसनस्थ व्हायचे आहे। डेगवे सोसायटीचे संचालक, सर्व देवस्थान पदाधिकारी। श्री सीताराम अर्जुन देसाई, अध्यक्ष, देवस्थान कमिटी, माऊली मंदिर। उत्तम बाळा देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष। उत्तम श्रीधर देसाई, प्रेमानंद देसाई, माजी मुख्याध्यापक। सूर्याजी देसाई, विगो गुरुजी देसाई, माजी मुख्याध्यापक। मधुकर उमाजी देसाई, देवस्थान कमिटी सदस्य। व्हाईस चेअरमन भरत देसाई सर, व्हाईस चेअरमन, सोसायटी, डेगवे। भगवान देसाई, माजी सभापती, पंचायत समिती। दादा देसाई, देवस्थान कमिटी सदस्य। विश्वनाथ नारायण देसाई, सुभाष गोविंद देसाई, ट्रस्टी, स्थापेश्वर देवस्थान ट्रस्ट। ग्रामसेविका, डेगवे ग्रामपंचायत, वीणा धुरी। सौ वीणा दळवी, संगीत अलंकार प्राप्त, राधाकृष्ण संगीत विद्यालय आहे। कारण आज आपण साजरा करतोय स्त्री शक्तीचा सन्मान, स्त्री शक्तीचा उत्सव, स्त्री शक्तीचा गौरव। स्त्री म्हणजे केवळ आई, बहीण किंवा पत्नी नव्हे, तर ती आहे शक्ती, प्रेरणा आणि समाजाची आधारस्तंभ। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः। भारतीय संस्कृतीत स्त्रियांकडे मातृरूपाने, शक्तिरूपाने बघितले जाते। एवढा महिलांचा गौरव करणारी ही एकमेव संस्कृती। आज 8 मार्च संपूर्ण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जल्लोषात साजरा केला जात आहे। आज आपल्या डेगवे गावात सुद्धा स्त्री शक्ती संघटनेमार्फत स्पंदन हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा चैतन्यमय सोहळा संपन्न होत आहे। स्पंदन म्हणजे फक्त हृदयाची धडधड एवढाच अर्थ नाही, तर जीवनातील ऊर्जा, चेतना किंवा भावना व्यक्त करणारी लहर म्हणजे स्पंदन। आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय श्रीयुत प्रमोदभाई कामत, जिल्हा परिषद सदस्य। जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग। उद्घाटक माननीय श्रीयुत झेवियर फर्नांडिस, उद्योजक। माननीय श्रीयुत महेश धुरी, पंचायत समिती सदस्य। माननीय श्रीमती वृषाली मधुकर देसाई, पोस्ट मास्टर, डेगवे। प्रमुख पाहुणे श्रीयुत राजन सहदेव देसाई, सरपंच। श्रीयुत प्रवीण बाबाजी देसाई, चेअरमन, डेगवे। श्रीयुत मधुकर मोहन देसाई, प्रभारी मंडळ अध्यक्ष, भाजप। श्री मंगेश अर्जुन देसाई, उपसरपंच, डेगवे।
श्री मंगलदास नागबा देसाई माजी सरपंच डेगवे, श्रीयुत गजानन रमेश देसाई पोलीस पाटील डेगवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान पदाधिकारी, डेगवे सोसायटी संचालक सीताराम अर्जुन देसाई, उत्तम बाळा देसाई, उत्तम श्रीधर देसाई, प्रेमानंद देसाई, सूर्याजी देसाई, श्रीयुत विगो गुरुजी देसाई, मधुकर उमाजी देसाई, श्रीयुत भरत देसाई सर, श्रीयुत भगवान देसाई, श्रीयुत दादा देसाई, विश्वनाथ नारायण देसाई, सुभाष गोविंद देसाई, ग्रामसेविका डेगवे ग्रामपंचायत, वीणाधुरी, सौ वीणा दळवी संगीत अलंकार, राधाकृष्ण संगीत विद्यालय, राजेश नारायण देसाई ग्रामपंचायत सदस्य, विजय शंभा देसाई ग्रामपंचायत सदस्य, श्रीयुत दत्तात्रय देसाई उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, श्रीयुत अरुण देसाई माजी मुख्याध्यापक डोंगरपाल हायस्कूल, या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि यानंतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या स्तवनाने करतो आणि म्हणूनच आपल्या डेगवे भजन मंडळ महिला आपल्या समोर सादर करतील ईशस्तवन आणि स्वागत गीत. चेतना, सूरही
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत प्रमोदभाई कामत आणि सर्व मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. श्रीयुत प्रमोदभाई कामत हे आत्ताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोध निवड हीच त्यांच्या कामाची पोचपावती. या अगोदरही त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य सभापती हे पद भूषवलेले आहे. डिंगणे डोंगरपाल संस्थेचे अध्यक्ष हे पदही ते भूषवित आहेत. भाईंचं दातृत्व वाखाणण्याजोगं आहे. अतिशय निष्कलंक असे नेते. आपल्या सिंधुदुर्गाचा विकास असंच जर भाई राजकारणात पुढच्या पदावर जात राहिले तर खरोखरच आपल्या सिंधुदुर्गाचा विकास निश्चितच होईल. मी झेवियर फर्नांडिस उद्योजक यांचं स्वागत करतायत स्वप्नाली देसाई. वृषाली मधुकर देसाई यांचं गौरवी देसाई. प्रेमलता प्रेमानंद देसाई यांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. यांचं स्वागत तुम्ही करता. सौ वीणा दळवी यांचं स्वागत सौ सुप्रिया दादा देसाई यांच्या हस्ते होईल. सर्व मान्यवरांचं स्वागत प्रगती देसाई, सुविधा चव्हाण, रुपाली देसाई, जानकी देसाई, राजेश देसाई, विजय देसाई, गौरवी देसाई या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते होईल. उपसरपंच यांचं स्वागत तुम्ही करता. गौरवी देसाई करतील. कागद घेऊन येतो. त्याचप्रमाणे आपले वापोली गावचे उपसरपंच विनेश गवस यांचं स्वागत जानकी देसाई करतील. नाव सुचव.
मंगलदास देसाई यांचं स्वागत सुविधा देसाई करतील. सुविधा चव्हाण. सर्व ग्रामपंचायती सदस्य यांनी इतर सर्व मान्यवरांचं स्वागत आपण करायचं आहे. त्याचप्रमाणे उत्तम देसाई या गावचे पोलीस पाटील, मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई यांचं स्वागत आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी करायचं आहे. त्याचप्रमाणे सूर्याजी देसाई आपल्या देवस्थान समितीचे अध्यक्ष, सीताराम देसाई प्रमाणे आपले नेहमी सहकार्य करणारे आमच्या सोसायटीचे संचालक दत्तप्रसाद स्वार यांचं पण स्वागत. गौरी. यानंतर प्रवीण देसाई सोसायटीचे चेअरमन यांचं स्वागत करतील प्रगती देसाई. सांगितलं झालेलं आहे. यानंतर आलेल्या अतिथींचा सत्कार करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य मानतो. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत प्रमोदभाई कामत, जिल्हा परिषद सदस्य यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील आदरणीय आपल्या गावचे सरपंच श्रीयुत राजन सहदेव देसाई. माननीय अध्यक्षांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. यानंतर श्रीयुत झेवियर फर्नांडिस यांचा सत्कार करतील उपसरपंच श्रीयुत मंगेश अर्जुन देसाई. झेवियर फर्नांडिस उद्योजक यांचा सत्कार करत आहेत आपल्या डेगवे गावचे उपसरपंच मंगेश अर्जुन देसाई. यानंतर पंचायत समिती सदस्य नवनिर्वाचित सदस्य श्रीयुत महेश धुरी यांचा सत्कार करतील श्रीयुत प्रवीण भाई देसाई, चेअरमन डेगवे सोसायटी. पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार प्रवीण भाईंच्या हस्ते होत आहे. यानंतर वृषाली मधुकर देसाई, ज्या अनेक वर्ष आपल्या गावात पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत आहेत, यांचा सत्कार करतील सौ ऋग्वेदिता अरुण देसाई, माजी मुख्याध्यापक डोंगरपाल हायस्कूल. यानंतर डेगवे गावच्या ग्रामसेविका, ज्या डेगवे गावात अनेक योजना राबवत आहेत, अशा सौ वीणा धुरी यांचा सत्कार करतील सौ प्रेमलता प्रेमानंद देसाई. डेगवे गावच्या ग्रामसेविका वीणा धुरी यांचा सत्कार सुप्रिया दादा देसाई यांच्या हस्ते होत आहे. यानंतर संगीत अलंकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेलं व्यक्तिमत्व गायनाच्या क्षेत्रातलं सौ वीणा दळवी यांचा सत्कार करतील
सौ प्रगती देसाई ग्रामपंचायत महिलांना यांच्यातर्फे गायनाचे क्लास सुरू आहेत सध्या. प्रगती देसाई स्वागत गीत ईशस्तवन त्यांच्याच सहकार्यातून अतिशय सुंदर सुरेल असं सादरीकरण झालेलं आहे. प्रत्येक डेगव्याच्या घरात पेटीचे सूर, गायनाचे सूर उमटायला लागलेले आहेत. त्याचं सर्व श्रेय वीणा दळवी मॅडमना जातं. झालं का? मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत प्रमोदभाई कामत यांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ वाढवून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित बिनविरोध निवड आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहेत. त्यानंतर त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे अशी उद्घोषणा करायची आहे. आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त इथं स्पंदन कार्यक्रम जा देगवे महिलांनी आणि सर्व आपण त्यांच्या बांधवांनी बंधूंनी आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं उद्घाटक म्हणून जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू. यानंतर फर्नांडिस उद्योजक यांना विनंती करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपलं जे काही मनोगत आहे ते व्यक्त करायचं आहे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रमोदभाई कामत, आमचे सहकारी दोघे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. आज खरोखरच जगातील ज्यांना आम्ही आदरस्थान मानतो त्या सर्व महिलांचा आज दिवस आहे. मला तर वाटतंय त्यांचा एक दिवस नाही आहे, आम्ही त्यांच्यामुळे आहे. आणि हे दिवस आम्ही जे पाहतो आम्ही हे सर्व महिलांमुळे आहे. आईच्या रूपात असू नये, आजीच्या रूपात असू नये, मामीच्या रूपात असू नये, मावशीच्या रूपात असू नये, बहिणीच्या रूपात असू नये, काकीच्या रूपात असू नये आणि सर्वात लास्ट जे आपण आमची गृहिणी म्हणतो स्वतःच्या बायकोच्या रूपात असू नये. ह्या सर्वांच्या रूपाने तुम्हाला आम्हाला एक भाग्य लाभलं. ते सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथे बोलावलं, मान सन्मान दिलात, सत्कार केलात, याबद्दल मी तुमचं ऋणी राहीन असं सांगून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर श्रीयुत महेश धुरी पंचायत समिती सदस्य नवनिर्वाचित हे आपले विचार व्यक्त करतील. माझ्या डेगवे गावातील बंधू भगिनींनो आणि माझ्या मातृभगिनी, आज व्यासपीठावर आमचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय प्रमोदभाई कामत, त्यानंतर माझे मित्र उद्योजक झवेर फर्नांडिस, त्यानंतर ह्या गावचे सरपंच माझे राजन देसाई, ह्या संस्थेचे चेअरमन प्रवीणजी देसाई, आमचे भाजपाचे मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, तसेच उपसरपंच मंगलदास देसाई आणि मंगेश देसाई, तसेच आमचे मित्र सहकारी म्हणायला हरकत नाही मंगलदास देसाई, आणि माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माझे मान्यवर आमचे मधु देसाई असतील, म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही, राजन असेल, सगळे मान्यवर आणि आपण सगळे बंधू भगिनींनो, आज 8 मार्च हा जागतिक दिन आहे, महिला दिन. हा संपूर्ण जगात साजरा केला जातो. आणि आज ह्या दिवशी आज आपल्या स्त्री संघटना डेगवे आयोजन केलेलं आहे. त्यांनी मला आज या चांगल्या दिवशी मला इकडे बोलवून हा माझा सत्कार केला. हा खूप वाखणण्याजोगा आहे आणि हा मी कधी विसरू शकत नाही. आज आपल्या
महिला दिनानिमित्त एवढे चांगला कार्यक्रम यांनी जो केलेला आहे, खरोखरच हा कौतुकास्पद आहे आणि असाच कौतुकास्पद हे नेहमी चालू राहणार आहे आणि करत राहणार. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहे. आणि आज महिला दिनानिमित्त सांगायचं म्हटलं तर महिला ही आई आहे, बहीण आहे, बायको आहे आणि सर्व स्तरावर तिने सगळं आपल्या शिक्षणात म्हणा, उद्योगात म्हणा, सगळीकडे स्थान मिळवलेलं आहे. खरंच महिलाचं कौतुकच करण्यासारखं भरपूर आहे आणि आम्ही त्या मनाने खूपच कमी कार्यक्रम राबवत असतो. पण आता हे तुमचा कार्यक्रम बघतो, त्या कार्यक्रमाने असं वाटतं की खरोखरच महिलांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे की हा एवढा मोठा उद्योग आहे, एवढा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. तेव्हा मी या महिला दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृषाली देसाई पोस्ट मास्तर यांनी आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम थापेश्वर महालक्ष्मी माऊली सर्व देवदेवतांना वंदन करून उपस्थित मान्यवरांना नमस्कार करून आजच्या या महिला दिनानिमित्त माझ्या कुटुंबियामार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. यानंतर नमस्कार. श्रीदेवी माऊली महालक्ष्मी तापेश्वराला वंदन करून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आमचे आदरणीय नेते प्रमोदभाई कामत, आमचे आदरणीय नेते झेवियर फर्नांडिस साहेब, त्याचप्रमाणे आमचे पंचायत समिती सदस्य महेश धुरी साहेब, त्याचप्रमाणे वापळीचे उपसरपंच विनेश गवस, त्याचप्रमाणे रेल्वे सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे आमचे उपसरपंच, त्याचप्रमाणे मंगलदास देसाई, देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, त्याचप्रमाणे सोसायटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी आमच्या डेगवे गावचा सरपंच या नात्याने त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे इथे महिला वर्ग त्याचप्रमाणे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मी सरपंच या नात्याने अगदी मनापासून स्वागत करतो. आज महिला दिन, जागतिक महिला दिन. आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या महिला आपण पाहतो आहे, कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लगेच कार्यक्रम होत नाही. त्यासाठी महिना 2 महिने त्यासाठी कष्ट करावे लागतात. हा कष्ट ज्या महिलांनी आतापर्यंत सोसला आहे त्या महिलांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो. कुठलाही कार्यक्रम करणे तसं शक्य नसतं, कारण का एकीचं बळ हे नेहमीच आपल्याला मिळत असतं, पण एकी ही टिकून ठेवायची असते. त्याचप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे पुरुष वर्ग कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने आजच्या महिलांनी हा मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या या महिला दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रमोदभाई कामत यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आणि शुभेच्छा आमच्या कार्यक्रमाला द्यायची आहेत. नमस्कार. डेगवेची देवता 48 खेड्याची देवता थापेश्वर महालक्ष्मी याला वंदन करतो. डेगवेची ग्रामदेवता माऊली पंचायत यांना वंदन करतो आणि ज्याच्या प्रांगणात आपण हा कार्यक्रम करतोय ती विद्येची देवी सरस्वती हिलाही वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या स्पंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपणाला सर्वांनाही वंदन करतो. या व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र झेवियर फर्नांडिस, दुसरे माझे मित्र आणि भाजपचे नेते आणि पंचायत समिती निवडून आलेले आमचे सदस्य सन्माननीय महेशभाई धुरी, त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष सन्माननीय मधुकर देसाई साहेब, त्याचप्रमाणे आपल्या डेगवे गावचे आदरणीय प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय राजनजी देसाई साहेब, पोस्ट मास्तर देसाईताई, त्याचप्रमाणे उपसरपंच मंगेश देसाई साहेब, त्याचप्रमाणे मंगलदास देसाई साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आमच्या थापेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रवीणभाई देसाई, त्याचप्रमाणे आमच्या वाफली गावचे सरपंच उपसरपंच विनेश गवस, सन्मानाने आदरण्याने व्यासपीठावर बसलेले आमच्या थापेश्वर महालक्ष्मीचे, त्याचप्रमाणे माऊली मंदिरचे आणि देवस्थानचे सर्व मानकरी, आदरणीय सर्व माझे गुरुजन
आणि सर्वच सन्माननीय आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम घडवण्यासाठी मदत केली आणि ज्यांनी कार्यक्रम पुढाकार घेऊन ज्या महिलांनी हा कार्यक्रम आयोजित करून यशस्वीतेकडे वाटचाल करत आहेत त्या सर्व महिला, त्यांचे पदाधिकारी, आपण सर्वांना वंदन करतो. सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण आजच्या दुपारच्या नंतरचा हा माझा 5वा कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमात अर्धा एक तास आयोजकामुळे उशीर झाला, त्याच्यामुळे यायला पाऊण 1 तास उशीर झाला आणि कुठल्याही कार्यक्रमात व्यासपीठावर बसल्यानंतर उठून जातो म्हणून सांगतायत. समोर 700-800 महिला होत्या बांध्यात आणि त्याच्यामुळे मी आपली पहिल्या कार्यक्रमात क्रिकेटच्या स्पर्धेत 1 तास उशीर झाला, पुढच्या कार्यक्रमात त्याच्यामुळे उशीर झाला, असं करत उशीर झाला. त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम हा जागतिक महिला दिनाचा आहे आणि मी खूप आपला धन्यवाद मानतो. मी तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मला आशीर्वाद दिलात आणि हा आशीर्वाद जसं माझा इतकी वर्ष तुम्ही आशीर्वाद दिला आहे तसाच हा आशीर्वाद आणि आशीर्वादाचं गाठोडं घेऊन मी पुढच्या समाजसेवेत मला ते उपयोगी पडेल, माझ्या कुटुंबासाठी उपयोगी पडेल. जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर ज्या महिलांसाठी ज्या प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे त्या महिलामुळेच हा आपलं कुटुंब, कारण आपण पुरुष हे चारित्र्यासाठी, कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी, संसार सुखाचा होण्यासाठी फिरत असतो आणि त्यावेळी असलेले तिथला संसाराचा गाडा हा महिला, आमच्या त्या भगिनी, माता, आमच्या ताई हाकत असतात. मुलांचं शिक्षण असेल, मुलांना चांगले संस्कार लावायचे असतील, मुलांना लावता लावता पुरुषांना सुद्धा आमचा पाय कुठे बाजूला न पडण्याचा सुद्धा ते त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष असतो आणि या सर्व कुटुंब आणि सर्व संसाराचा गाडा चालवण्याचं हे सगळं तुमचं श्रेय आहे. अशा या सर्व माता भगिनी ताईंना मी वंदन करतो आणि या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, तुमचे आशीर्वाद घेतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. सर्व महिलांचा, त्या माता असतील, भगिनी असतील, पत्नी असतील, गृहिणी असतील, सर्वांचाच आपण सत्कार केलेला आहे, सर्वांनाच गौरवलेला आहे. धन्यवाद. दरम्यान आमच्या या कार्यक्रमासाठी झेवियर फर्नांडिस यांच्याकडून 25,000ची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचे आमच्या स्पंदन या कार्यक्रमांतर्गत मी आभार व्यक्त करते. तसेच महेश धुरी, नवनिर्वाचित सदस्य पंचायत समिती, यांच्यामार्फत 5,000 रुपयांची देणगी त्यांनी दिलेली आहे. प्रमोदभाई कामत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, यांनी सुद्धा बहुमोल अशी देणगी आमच्या आजच्या या कार्यक्रमाला दिलेली आहे. त्यांचंही आम्ही आमच्या या स्पंदन कार्यक्रमांतर्गत आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे 10,000 रुपये देणगी 10,000 रुपये देणगी प्रमोदभाईकडून आलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या प्रज्ञाताई पुढील कार्यक्रम आपल्या हातात घेतील. नमस्कार. प्रमोदभाई हे आपल्या भागात दिलदार आणि मदतीसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. अनेक गावामध्ये सामाजिक कार्यासाठी आणि लोकांच्या अडचणीच्या वेळेला मदतीचा हात देतात. आजच्या कार्यक्रमाला मोलाची देणगी देऊन पाठिंबा दिला आहे, यासाठी मी आमच्या सर्व देगवे ग्रामस्थांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानते. ही पैशात नाही तर मनाचा मोठेपणा, सामाजिक बांधिलकी दर्शवते. तसेच माननीय श्री झेवियर्स उद्योजक आणि माननीय महेश धुरी साहेब यांनी सुद्धा या सामाजिक बांधिलकीचा धान ठेवलेला आहे आणि ह्याची अत्यंत गरज असते गावात जेव्हा मी कार्यक्रम करतो तेव्हा. आणि आमच्या महिलांना तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम करू दिलात म्हणून खूप खूप धन्यवाद. मनापासून तुमचे खूप धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाचे आभार मानणार आहोत. ही कल्पना विगो गुरुजी, सर्वप्रथम त्यांचे आभार. त्यांनी रुजवली आमच्या मनात ही कल्पना की तुम्ही महिलांनी एक छानसा कार्यक्रम करायला हवा आणि गावातल्या महिलांसाठी ही कल्पना रुजवण्याचं जे काही प्रेरणास्थान आहे ते आमचे माननीय विगो गुरुजी. धन्यवाद. मी तुमची मान्य केली आणि आम्ही आमच्या परीने कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. यानंतर सरपंच, यानंतर आभार मानण्यासाठी आम्हाला
हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ जानेवारीपासून करतोय. जानेवारी ते मार्चपर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती आणि आज हा भव्यदिव्य कार्यक्रम श्री स्थापेश्वर कृपेने आणि माऊलीच्या कृपेने साकार होत आहे. संध्याकाळी उत्तरोत्तर रंगत जाणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आमच्या गावच्या डेगवे महिला ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी अतोनात प्रयत्न केले, त्या बायका 12:30ला जात होत्या फणसात काजूमध्ये, सकाळी जात होत्या, संध्याकाळी जात होत्या आणि 9 वाजता प्रॅक्टिससाठी करत होत्या. तर ह्या इतक्या मेहनत घेऊन केलेला हा कार्यक्रम आहे. कदाचित हा बेसिक कार्यक्रम असेल, पण माझ्या गावातल्या माझ्या सख्या अतिशय सुंदर कार्यक्रम करणार याचा मला खूप खूप अभिमान आहे. तर मी तुम्हाला सांगते की आमच्या बायका ह्या एक स्त्री शक्ती आहेत. त्यांनी घर सांभाळलं म्हणून संपूर्ण गाव इतकं छान झालं आणि सजीव राहिलं, हिरवगार राहिलं. म्हणून प्रथम सगळ्या महिलांचे आभार की तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं कार्यक्रमात. त्यानंतर सीताराम अर्जुन देसाई यांनी मोलाची आम्हाला मदत केली जनरेटर देण्यासाठी. श्री प्रवीण देसाई डेगवे चेअरमन यांनी सर्टिफिकेट्स देऊन मदत केली. पप्पू देसाई यांनी जाहिरात आणि स्टेज सांभाळलं. स्टेज आणि खुर्च्या सहाय्य बाळू यांनी केलं. मुख्याध्यापक डेगवे हायस्कूल पटांगण आणि स्टेज. ओंकार त्वरित आमंत्रण पत्रिका आणि बॅनर्स. देवस्थान कमिटी स्थापेश्वर, देवस्थान कमिटी माऊली खुर्च्या आणि मोलाचा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सगळ्या देवस्थान कमिटीचे आम्ही खरंच आभारी आहोत. उपसरपंच मंगेश देसाई, आमचे सरपंच असे आहेत ना, सरपंच आणि उपसरपंच की ते काहीही कामं करतात, शेण सारवतात, काही करतात. त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. उपसरपंचांनी स्वतः जाऊन जनरेटर आणला आणि आम्हाला दिला. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला त्यांचे खूप खूप आभार. आणि आमचा जो आधारस्तंभ आहे मधुकर देसाई, ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे मधुकर देसाईंचे पण खूप खूप आभार. त्याचप्रमाणे सर्व दाते आणि शुभेच्छुक जे ज्यांनी आम्हाला मदत केली आणि इतका भव्यदिव्य कार्यक्रम आम्ही करू शकलो, त्यासाठी आम्ही सगळ्या दात्यांचं आणि सगळ्या देणगीदारांचं मनापासून आभार मानतो. उपस्थित प्रेक्षकांशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आम्ही जे काही कार्यक्रम करणार त्याची दाद प्रेक्षकांकडून मिळते. म्हणून प्रेक्षकांचे पण आम्ही आभार मानतो. संपूर्ण आमचं ग्रामपंचायत जी आहे ती वेळोवेळी कधीही आम्हाला मदत करते. म्हणून आमचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचे स्पंदनतर्फे खूप खूप आभार. अशीच आम्हाला मदत आणि आमचं प्रोत्साहन वाढवावं असं जर तुम्ही केलं तर आम्ही ह्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम करू शकतो. पुढच्या वर्षी खूप छान कार्यक्रम होईल. आणि माझ्या सगळ्या सख्यांना कारण आज तुम्ही एकेकाला जर नटलेलं बघितलं असेल तर कदाचित खूप दिवसांनी त्यांना हा स्टेज मिळतोय शाळा सुटल्यावर. म्हणून खूप आनंदी आहोत आम्ही सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. नक्की पहा, कोणीही शेवटच्या कार्यक्रमापर्यंत जाऊ नका, कारण शेवटी जो कार्यक्रम आहे तो मिले सूर हा कार्यक्रम आहे आणि सगळ्या वाड्यातल्या बायकांनी एकत्र येऊन केलेला आहे. त्यामुळे प्रेक्षक हो, कुणीही लवकर जाऊ नका. कार्यक्रम फक्त 2 तासाचा आहे. सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्या. खूप खूप धन्यवाद. हां, आणखीन एक अनाऊन्समेंट करायची आहे. प्रमोद भाईंनी ईशस्तवन आणि स्वागत गीतसाठी 1,000ची आम्हाला देणगी दिलेली आहे. या 2 व्यक्तींचं मला आता आभार मानायचं राहिलं आहे. माझ्या गुरु वीणाताई दळवी यांनी आम्हाला अगदी म्हणजे त्यांच्या वेळेत वेळ काढून हे काही तुम्ही ऐकलंय ते त्यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य होतं. म्हणून वीणाताई तुम्ही सतत आमच्या मागे उभं राहा आणि डेगव्याचं भजन मंडळ असंच गाजू दे असं आम्ही म्हणतो. तात्यास्वार आता सध्या नाही आहेत. कुठेही म्हटलं तर पेटी घेऊन 1000 असतात, तबला म्हटलं तर तबला 1000 असतो आमच्यासाठी. तुम्ही व्हा पुढे, भजन मंडळ बनवा, आम्ही तुमच्या मागे आहोत. तर असे आमचे लाडके तात्यास्वर आता नाही आहेत. हो, तुमचे गुरुजी धन्यवाद बुवा. ओंकार स्वरूपा
तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपाधना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नेणती रूपा रवी शशी अग्नि नेणती रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो
परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो 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 आम्ही मुली जगाली जाऊ द्यायच्या मोलाची
वरची मोईझरवाडी यांच्या मार्फत एक नृत्य सादर होत आहे. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी पुंडलिकाच्या घरी तू गेला. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई माय पित्याची सेवा करताना विटेवरी त्याने उभा तुला केला. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. भक्तांच्या रक्षणा जगाच्या कल्याण देहाला किती यातना देशील. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहून भगवंता तू किती कष्ट घेशील. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल घरी देवा बसना जरा तरी. युगे 28 उभा पांडुरंगा तू विटेवरी देवा बसना जरा तरी. युगे 28
मेंदीच्या पानावर मन हाजून झुलते ग, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्यात दव अजून सलते ग, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, झुलझुलतो अंगणात तोच गारवार, झुलझुलतो अंगणात तोच गारवार, हळूहळू तुळशीचा देह सारा, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदी लावून झाली. आता हळद. हळद हा मंगलाचा आणि शुभतेचा रंग असतो. नवीन आयुष्याची सुरुवात सुखाची व्हावी म्हणून हळदीच्या वेळी या गोड ओव्या. पाऊस पडला मिरगाचा, पाऊस पडला मिरगाचा, रोप लाविल्या हळदीच्या, रोप लाविल्या हळदीच्या, गावठी हळद पाण्यात खलवा, गावठी हळद पाण्यात खलवा, नवऱ्याच्या आईला हळद लावू बोलवा, नवऱ्याच्या आईला हळद लावू बोलवा, आई हळद लाव थोडी, आई हळद लाव थोडी, तुझ्या हळदीची मला गोडी, तुझ्या हळदीची मला गोडी. पूर्वी लग्न हळद चढवीते, हळद चढवीते, घालून वाकी नवऱ्या मुलाची ही हो काकी, नवऱ्या मुलाची ही हो काकी, हळद चढवितो, हळद चढवितो, खाऊन खाऊ नवऱ्या मुलाचा हाओ भाऊ, नवऱ्या मुलाचा हाओ भाऊ. विमान चालले आकाशात, विमान चालले आकाशात, वारा सुटला सोसाट्याचा, वारा सुटला सोसाट्याचा, तारा तुटल्या विमानाच्या, तारा तुटल्या विमानाच्या, नागेश नवरा नोटा सांडल्या हजाराच्या, नोटा सांडल्या हजाराच्या, नागेश नवरा गोळा करी, नागेश नवरा गोळा करी, आपल्या बायकोच्या मंगळसूत्रासाठी, आपल्या बायकोच्या मंगळसूत्रासाठी, विमान चालला आकाशात, विमान चालला आकाशात. पूर्वी लग्नाच्या वेळी घाणा भरायची पद्धत होती. वातावरण आनंदी होत घाण्याच्या ओव्या ऐकूया. आराडी भराडी, आराडी भराडी, आराडी भराडी, खांद्यार कुराडी, खांद्यार
मागचा तोड पाठी सोडा, पुढचा तोड पुढे सोडा, मधला तोड घाण्या जोडा, मधला तोड घाण्या जोडा. बोलवा बोलवा काय वाय नको दू, बोलवा बोलवा काय वाय नको दू, वाय नको दिला, वाय नको दिला. गाणं सो भरिलो, गाणं सो भरिलो. खाणी ये भाताचो, खाणी ये भाताचो, खाणी ये भाताचो. नवरे तुझ्या गोताचो दणको मोठो, नवरे तुझ्या गोताचो दणको मोठो. घरकाम करतानाही पूर्वी बायका जात्यावर ओव्या म्हणायच्या, त्यामुळे जरा आनंदी वातावरण घरात निर्माण व्हायचं. तर आता जात्यावरच्या ओव्या ऐकूया. नाही नाही करा करा सॉरी करा करावरच्या ऐकूया. खण खण कुंभारा खणीतली माती, खण खण कुंभारा खणीतली माती. माती मळूया दोन्ही हाती, माती मळूया दोन्ही हाती. करे घडवूया कुंभार हाती, करे घडवूया कुंभार हाती. करे भरूया मध्यान रात्री, करे भरूया मध्यान रात्री. खण खण कुंभारा खणीतली माती, खण खण कुंभारा खणीतली माती. सुंदर माझे जात्यावरच्या ओव्या. फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. कुलधर्म परंपरा आणि घराण्याची ओळख जपणाऱ्या या ओव्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या संस्काराची आठवण करून देतात. आता कूळ ठेवतानाच्या ओव्या ऐकूया. देगावे गावात, देगावे गावात, देगावे गावात, देगावे गावात. आंब्याची चौरा, आंब्याची चौरा. चिरेबंदी देऊळा, चिरेबंदी देऊळा. आत काय पाषाण माऊलीचा, आत काय पाषाण माऊलीचा. वर काय कळस सोनियाचा, वर काय कळस सोनियाचा. देगवे गावात, देगवे गावात. आंब्याची चौरा, आंब्याची चौरा. चिरेबंदी देऊळा, चिरेबंदी देऊळा. आत काय कळस तापेश्वराचा, आत काय पाषाण तापेश्वराचा.
वर काय कळस सोनियाचा, वर काय कळस सोनियाचा. मंगलाष्टक आता ह्याच्यानंतर एक खेळ खेळतात अंगठी करायचा, त्याच्यावरची पण ओवी म्हणणार आहेत या. कांजिनरा पैगे रुक्मिणी, कांजिनरा पैगे रुक्मिणी. कांजिनीत गावला नवलक्ष हार, कांजिनीत गावला नवलक्ष हार. तो मी दिला 600 पाशी, तो मी दिला 600 पाशी. सासू म्हणे ठेव सुने तुझ्या पाशी, सासू म्हणे ठेव ग सुने तुझ्या पाशी. कांजिनरा पैगे रुक्मिणी, कांजिनरा पैगे रुक्मिणी. मंगलाष्टक म्हणा लवकर, आपण थोडक्यात पटापट घेऊ. आले मूळ म्हणून या प्रथमचे, कन्या निघे सासरी. माता घालून भूषणे म्हणतसे, सांभाळ तोडे सरी. भाळी कुमकुम लेऊनी फळ नवे, ओटी मध्ये घातले. गाला गदगद होया श्रुजल हे, गालावरी पातले. शुभमंगल सावधान. आता शेवटचा राहिलेला आहे बारसा. पहिल्या दिवशी राज दरबारी आला जन्माला असा तरी. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी, केली आरस नाना परी. नाव घालीत दासी सुंदरी, जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो. आपल्या समोर डेगवे आंबेखनवाडीच्या महिला सावर्ग सावर्ग अंबाबाई हे नृत्य सादर करण्यासाठी येणार आहेत. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ
कोणतीही अपर्णा सुतार, आशाताई आपल्यासमोर एक पात्री प्रयोग सादर करत आहेत. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया घे ग दाभण घे. सपन्या डोळ्याचा राधाबाई, तुम्हा काजळ शोभा देई. आकुड केसांच्या गोदाताई, तुम्ही केसारी वापरा बाई. चकमका बघतील साऱ्या जणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया घे ग दाभण घे. खाली बसा हो बाई साप जरा, डोकं घालू नका घर खरा. भांगा भांगात पावडर भरा, वाली खानचा नाही नाट करा. कुवांची घ्या ही बारीक फणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया घे ग दाभण घे. तुमच्या तान्हुल्या मोजीऱ्या बाळा, घ्या मनगटी पायात वाळा. तो गोरा असो की काळा, दृष्टमण्यांच्या घ्या ह्या माळा. पोपट बाहुली घ्या चिमुनी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया घे ग दाभण घे. जीव लाविता जसा सोन्याला, जपा बायानो काळ्या मनाला. मागा ओघ आपल्या धण्याला, काळी पोत घ्या मारा आण्याला. सावित्री अव रुक्मिणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. बाई सुया घे ग दाभण घे. बाई सुया घे ग दाभण घे. बाई सुया घे ग. जरा सर्वांनी मोठ्या टाळ्या बघू. टाळ्यांचा आवाज असा सुलभा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा.
प्राची देसाई आणि तिचे सहकारी आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत. स्नेहलता सुरेश देसाई आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत. माटव घातीला लग्नाचा, माटव घातीला लग्नाचा, माटव सजविला केळीच्या सोपानी, माटव सजविला केळीच्या सोपानी, सजविला नवऱ्याच्या बापानी, सजविला नवऱ्याच्या बापानी, माटव सजविला माडाच्या चुट्टानी, माटव सजविला माडाच्या चुट्टानी, सजविला नवऱ्याच्या चुलत्यानी, सजविला नवऱ्याच्या चुलत्यानी, माटवाच्या दारी गे पणसाची दावा, माटवाच्या दारी गे पणसाची दावा, माटव सजविला नवऱ्याच्या भावान, माटव सजविला नवऱ्याच्या भावान, माटवाच्या दारी गे कुंकवाचा करंडा, माटवाच्या दारी गे कुंकवाचा करंडा, मानविला तो माऊले देवी, मानविला
माटवाच्या दारी हो तेलाचो शिसो मानविलो तो थापेश्वर देवा मानविलो तो थापेश्वर देवा एक मन काशे शिसा एक मन काशे शिसा दोन मन इंगळे दोन मन इंगळे दिवा बनविला माळये माळयेचा दिवा बनविला माळये माळयेचा दिवा घडविला धरणी मायनी दिवा घडविला धरणी मायनी सजविला सोन्याच्या विणयेनी सजविला सोन्याच्या विणयेनी तीन मन काशे शिसा तीन मन काशे शिसा चार मन इंगळे चार मन इंगळे दिवा बनविला माळये माळयेचा दिवा बनविला माळये माळयेचा दिवा घडविला माऊले देवीच्या शाळेनी दिवा घडविला माऊले देवीच्या शाळेनी सजविला सोन्याच्या विणयेनी सजविला सोन्याच्या विणयेनी घाना भरिला खाणीये भाताचा घाना भरिला खाणीये भाताचा खाणीये भाताचा काय देसाई गोताचा देसाई गोताचा समुद्र सागरा समुद्र सागरा मोती पिकले आजोळा मोती पिकले आजोळा समुखी साठया बाळाचे शेषेला समुखी साठया बाळाचे शेषेला साळीचे तांदूळ पिजरीत खलवा साळीचे तांदूळ पिजरीत खलवा नवऱ्याच्या मामीक हळद लावू बोलवा नवऱ्याच्या मामीक हळद लावू बोलवा पाऊस पडला सोन्या सुवर्णाचा पाऊस पडला सोन्या सुवर्णाचा धोपरी हळद चढवी रोपा रुजला हळदीचा रोपा रुजला हळदीचा धोपरी हळद चढविली धोपरी हळद चढविली चढविल्या राया रोहिणी चढविल्या राया रोहिणी महादेवाचं गौरी गौऱ्या रायसुता सुरंजा गोत्याला उपजात्या मायबाप शोभा मांडी आली उपजात्या मायबाप शोभा मांडी आली मस्तकी हळद चढविली मस्तकी हळद चढविली चढविल्या राया रोहिणी चढविल्या राया रोहिणी महादेवाचं गौरी गौऱ्या
सुता सुरंग्या गोत्याला उपजात्या माय बाप शोभा माणी आली